मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीत जुंपली। राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी तर भाजपकडून अनिल बोरनारे निवडणूक लढण्यास इच्छुक, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। शिवसेना शिंदे गटाच्या किरण पावसकरांकडून संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। वारंवार समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा पावसकरांचा आरोप। पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना। मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिलांना एका 4चाकी गाडीने उडवलं। अपघाताची घटना सीसीटीव्ही। अपघाताच्या 22 दिवसानंतरही आरोपी मोकाट। पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। नागपूर अपघात प्रकरणातील कुटुंबियांचा पोलिसांवर आरोप। 7 मे रोजी अपघात, सीसीटीव्ही असतानाही कार चालकाचा शोध काल लागला नाही, कुटुंबियांचा सवाल। छत्रपती संभाजीनगरच्या जळगाव रोडवर भीषण अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव जीपने 4 वाहनांना उडवलं। पेट्रोल पंपाचंही नुकसान। अपघातानंतर चालक फरार। कथित 100 कोटीच्या खंडणी वसुली प्रकरणी सचिन वाझेंची जामिनासाठी हायकोर्टात याचिका। माफीचा साक्षीदार बनलो तरीही तुरुंगातच का, वाझेंचा याचिकेतनं सवाल। डोंबिवली केमिकल स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकाला मलय मेहताला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी। अमुदान कंपनीत केमिकलचा स्फोट होऊन 12 जणांचा झालेला मृत्यू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दरेगावात घरच्या शेतीची पाहणी। मुख्यमंत्री विश्रांतीसाठी सध्या साताऱ्यातल्या दरेगावात। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी। काहीच दिवसांपूर्वी T-114 या वाघिणीला घेराव घालत तिची वाट अडवल्यानं प्रशासनाचा निर्णय। दिल्लीच्या मधुविहार परिसरात पार्किंगमध्ये आग। दुर्घटनेत 16 गाड्या जळून खाक। आग नेमकी कशामुळे लागली ते अस्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।